श्री क्षेत्र पंढरपूरची वारी करून युगे 28 विटेवर उभ्या असलेल्या भगवंतासह रुक्मिणी मातेचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी उभ्या महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागलेत. लाखो वारकरी पंढरपुरात आषाढी एकादशीला दाखल होतात. महाराष्ट्रभराचं आराध्य दैवत आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे पंढरपूरचा विठुराया. मात्र कोकणातील एक असं गाव आहे की ज्या गावातून एकही व्यक्ती या पंढरपूरच्या वारीत सहभागी होत नाही. कारण या गावाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की या गावातून वारीला गेलेल्या व्यक्ती पुन्हा कधीच आल्या नाहीत. कुडाळ तालुक्यातील वालावल, ज्याला प्रति पंढरपूर अशी विशेष ओळख आहे. विठ्ठल आमुचा आमच्याच गावी, कशासाठी करू आम्ही पंढरीची वारी, हा त्यामागील भाव आहे. या नारायणालाच विठ्ठल स्वरूप मानलं जातं. वालावल गावचे लक्ष्मीनारायण आणि पंढरपूरचा विठ्ठल या दोन्ही देवस्थानांमध्ये एक अनोखं नातं आहे. त्याचबरोबर या दोन्ही देवस्थानांमध्ये बरंचसं साम्य देखील आहे. जसं की पंढरपूरला विठोबा हा गाभाऱ्यात एकटाच उभा आहे आणि बाहेर रखुमाई आहे, तसंच इकडे वालावलला श्री लक्ष्मीनारायण हा गाभाऱ्यात एकटाच उभा आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं आणखी एक साम्य म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिराच्या मूर्ती शेजारीत असलेला भव्य नारायण तीर्थ तलाव. हा तलाव पंढरपूरच्या विठ्ठला मंदिरा शेजारी असलेल्या नदी चंद्रभागेशी अगदीच मिळता जुळता आहे. या दोन्ही मंदिरांमधील साम्य केवळ योगायोग आहे की खरंच यामागे काहीतरी इतिहास दडलाय? आणि वालावलला प्रति पंढरपूर का म्हटलं जातं आणि या गावातील लोक पंढरपूरच्या वारीत का सहभागी घेत नाहीत, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. वर्षभरात 24 एकादशी असतात, मात्र त्यामध्ये आषाढी एकादशीला एक विशेष महत्त्व आहे. आणि या वारीत वारकरी संप्रदायातले अनेक लोक सामील होतात. त्याचबरोबर या दिवसाचं प्रत्येकासाठी एक विशेष महत्त्व आहे. हेच आपल्याला वालावल गाव म्हणजेच आदी पंढरीचा इतिहास सांगतो. वालावल गावातल्या मंडळींनी नारायणालाच नतमस्तक व्हावे असा या वालावल गावचा रिवाज आहे. पूर्वी दळणवळणाच्या सुविधा या मर्यादितच होत्या. त्याचबरोबर वारीला निघायचे म्हणजे संपूर्ण महिनाभर गावाकडे पाठ फिरवावी लागेल आणि या काळात गावातल्या उत्सवांचं काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग या गावाच्या सर्व मंडळींनी निर्णय घेतला आणि विठ्ठलाला श्री नारायणाचरणी साकडं घातलं आणि तेव्हापासून या गावातील एकही मंडळी वारीतून जाणार नाही असा काटेकोर दंडक घातला गेला. पण तरीही फक्त या गावातून करमळीकर प्रभू यांच्या घराण्यातून एका व्यक्तीला जाण्यास गावाने मुभा दिली. दरवर्षी न चुकता आषाढी एकादशीला यांच्या घरातल्या एका व्यक्तीने पंढरपूरला जायचं आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या गळ्यातली तुळशीमाळ श्री विठ्ठलाला अर्पण करायची, अशी पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या गळ्यातली तुळशीची माळ श्री विठोबाला अर्पण केली जाते, त्या दिवशी विठोबाला नैवेद्य दाखवून तिथे ब्राह्मण भोजनही घातलं जातं. तुळशी माळ घेऊन आलेल्या प्रभूंचं आदरातिथ्य होतं आणि त्यांना श्री विठ्ठलाची जुनी पोशाख वस्त्र दिली जातात. आणि त्यानंतर ज्या वेळेस श्री नारायणाकडून आलेली तुळशी माळ विठ्ठलाच्या गळ्यात असते, त्याच वेळेस प्रभूंची मूर्ती ही सोवळ्यात असते आणि केवळ निवडक लोकांनाच या विठ्ठल मूर्तीला स्पर्श करण्याची अनुमती देखील असते. करमळीकर प्रभू पंढरपूरहून आले की त्यांच्या घरी 5 ब्राह्मणांकरवी ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद केला जातो. आणि दुसरी कथा अशीही आहे की फार पूर्वी या गावातून मंडळींनी वारीला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यात्रेदरम्यान त्यांची बसच उलटली आणि त्यावेळेस वारीला गेलेली मंडळी पुन्हा परतलीच नाही. आणि म्हणून अख्खा गाव श्री लक्ष्मीनारायणाचरणी एकत्रित जमला आणि ह्यापुढे कोणत्याही प्रकारची वारी काढण्यात येणार नाही, तीर्थयात्रा म्हणून गावातून निघणार नाही असा निर्धार करण्यात आला. आम्ही आमच्या भक्तीत खंड पडू देणार नाही असं भक्तांनी श्री लक्ष्मीनारायणाला वचन दिलं. त्यानंतर आजतागायत हा रिवाज पिढ्यानपिढ्या चालूच आहे. त्याचबरोबर आजही ही प्रथा तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते. पंढरीच्या वारीत लाखो वारकरी असतात, मात्र वालावल गावची ही लोक आपल्याच गावात त्या विठ्ठलाचं रूप पाहतात आणि त्याची सेवा सुद्धा करतात.
याच परंपरेतून आपल्याला समजतं की देव हा लांबच्या प्रवासात किंवा तीर्थक्षेत्रेत नाही, तर आपल्याच जवळ, आपल्याच गावात, आपल्या मनात आणि आपल्या परंपरेत असतो. आणि देव शोधण्यासाठी फार लांब जायची गरज नाही, कारण देव हा आपल्या मनात असतो आणि ह्याचीच प्रचिती वालावरची ही अनोखी प्रथा करून देते. रामकृष्ण हरी.